जय जिजाऊ जय शिवराय. मी अश्विनी भास्कर खाडेपाटील. ई चलन थकवल्यास परवाना रद्द. पुणे महानगरपालिकेला माझी विनंती आहे, पुणे वाहतूक प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही जर ई चलन थकवलं तर तुम्ही परवाना रद्द करणार, म्हणजे एखाद्याच्या गोरगरिबाच्या पोटावर तुम्ही पाय देणार. पण रस्ते नीट नसल्यामुळे, खड्डे असल्यामुळे अनेक लोकांचे अपघाती निधन झाले. त्याचं तुम्ही काय करणार? त्या लोकांचं तुम्ही काय करणार? ती लोक तुम्ही भरून देणार? तुम्ही वाहतूक पोलीस नेमलेले. वाहतूक पोलीस चौकात उभे न राहता टपरीमध्ये उभे राहतात, आड बाजूला उभे राहतात आणि एखाद्याने सिग्नल तोडला की त्याला चलन मारतात. पण जर तुम्ही सिग्नलला उभे राहिले आणि जर दिसले तर सिग्नल तोडायचं डेअरिंग कोण करेल का? मग तुम्ही चलन मारावं, चोरी करावी म्हणून तुम्ही बाजूला उभे राहता. खरं तर तुम्हाला का नेमले वाहतूक पोलिसांना? की चोरी होऊ नये म्हणून नेमलेले. पण तुम्ही तसं करत नाही. नो एंट्रीची पाटी बऱ्याच ठिकाणी नाहीये आणि गाडी लावली की नो एंट्रीची गाडी आली की ती गाडी उचलून घेऊन जाते आणि चलन फाडते. मग तुम्ही वाहतूक पूर्वनियोजन व्यवस्थित का करत नाहीये? नक्की चलन भरलं पाहिजे, त्याला मी दुमत नाहीये. कायदा मोडला नाही पाहिजे, अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला पण तिथं त्यासाठीच उभं केलंय की कायदा मोडला नाही पाहिजे. पण तुम्ही तसं करत नाही. वाहतूक पोलीस लपून छपून उभे राहतात आणि कायदा मोडल्यानंतर चलन मारतात. म्हणजे चोरी झाली पाहिजे आणि त्याच्यातनं तुम्हाला दंड मिळाला, त्याच्यावर तुमचं शासन चाललंय ना, त्याच्यामुळे. हो की नाही? तुम्हाला पैसे गोळा करायचं टार्गेट दिलं जातं आणि तुम्ही ते अशा पद्धतीनं टार्गेट बरोबर करता. त्यामुळे आता लक्षात ठेवा, जर चलन आम्ही फाडू, पण आता पोलीस हवालदार चौकात सिग्नलला उभा दिसला पाहिजे, आड बाजूला नाही. खड्डे रस्त्याचे गेले पाहिजे, कोणत्याही रस्त्याला खड्डे नाही पाहिजे. आम्ही टॅक्स भरतो, आमचा पगार, तुमचा पगार आमच्या टॅक्स मधनं होतो. जेव्हा आम्ही नोकरी करतो तेव्हा आमचा पगार होतो, आमच्या पगारातनं आम्ही टॅक्स भरतो आणि त्या टॅक्स मधनं तुमचा पगार होतो. त्यामुळं चांगला रस्ता, चांगलं वाहतुकीचं नियोजन